हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, अनेक दिवसापासून जवळपास मार्चपासून आपण कोणती अपडेट नाही किंवा मेसेज नाही अशा पद्धतीचे अनेक मेसेज, कॉल किंवा कमेंट्स आलेले आहेत. त्यावर आपण बोलावं या उद्देशानं हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. MPSC अंतर्गत जी प्राध्यापक भरती इंजिनिअरिंग कॉलेजची जाहिरात क्रमांक 148, त्यानंतरनं वरिष्ठ महाविद्यालय जाहिरात क्रमांक 114 आणि 115 या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. किंवा अभ्यासक्रम, परीक्षा, त्यानंतरनं अफवा काय जे असेल ते त्यावर आपण सविस्तर बोलूयात. जर तुम्हाला योग्य वाटलं तर निश्चितच व्हिडिओला लाईक करा आणि आवडला तर आपल्या मित्रमैत्रिणी जे 114, 115, फक्त 48 या जाहिराती संदर्भात तयारी करत आहेत. तर बघा, आज आपण MPSC जाहिरात जी आहे ती जाहिरात नोव्हेंबर 2023ला प्रसिद्ध झाली, आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यानंतरनं फेब्रुवारी 2024मध्ये त्यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात परिपत्रक आलं, त्यामध्ये परत जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यानंतरनं त्यावर ॲप्लिकेशन नव्यानं देखील भरून घेतले होते. त्यानंतर परत आपल्याला प्रेफरन्ससाठी म्हणजे तुमचा विषय काय आहे त्या संदर्भात परत ऑप्शन्स ओपन केले होते. माझ्या मते जुलै ऑगस्टमध्ये त्यावर देखील 2024मध्ये कारवाई झाली. नंतरनं त्यांनी जानेवारी 2025मध्ये परिपत्रक काढलं की जाहिरात क्रमांक 14, 15, 48 या संदर्भात लवकरात लवकर अभ्यासक्रम जाहीर केला जाईल आणि परीक्षा देखील चाळणी परीक्षा घेतली जाणार आहे. पण आज आपण बघितलं तर मे सुरू होत आहे आणि एप्रिल 2025 संपत आहे, तरी देखील कोणतीही माहिती अद्यापही वेबसाईटवर नाही. आणि जे काही विद्यार्थी मुंबईला आयोगामध्ये गेले होते तर त्यांनी जे विचारणा केली की जाहिरात क्रमांक 114, 115 याची अभ्यासक्रम कधी होईल, परीक्षा कधी होईल, तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जूनपर्यंत अभ्यासक्रम डिक्लेअर होईल. अभ्यासक्रमाचं बऱ्यापैकी काम झालेलं आहे, पण बाकीच्या एक्झाममुळं आम्ही आतापर्यंत अभ्यासक्रम जाहीर करू शकलो नाही आहे. तर आता अभ्यास काय करायचा, खरंच परीक्षा होईल का, पारदर्शक आहे का, अशा अनेक प्रश्न आहेत. पण जे होतकरू विद्यार्थी आहेत, खरंच ज्यांना तळमळ आहे की आपण प्राध्यापक व्हायचं आहे, कोणतेही म्हणजे पैसे न देता स्वकर्तृत्वावर प्राध्यापक व्हायचं आहे, तर त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज आले की सर जागा वाढतील का, तर या सर्व पर्यायावर आपण जागा ज्यावेळेस अभ्यासक्रम डिक्लेअर होतो आणि परीक्षेची योजना निश्चित होते, MPSCचं आतापर्यंत रेकॉर्ड आहे, त्याच वेळेस जागा वाढल्या असतील तर त्याचं परिपत्रकही त्याच्याबरोबरच असतं. तर आता या सर्व अनिश्चिततेवर एक उपाय म्हणजे सातत्यपूर्ण अभ्यास. आता अभ्यास कसं करावं, काय करावं या संदर्भात आपण काही उदाहरणं घेऊयात. डॉक्टर पाखरे यांनी मागच्याच 1 महिन्याखाली त्यांचा देहांत झाला. बघा, 73व्या वर्षी त्यांनी संस्कृत विषयामध्ये MA करून सेट परीक्षा आणि नेट परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. एक छंद म्हणून तो व्यक्ती म्हणजे बघा, त्यांना काय गरज होती, त्यांना माहीत होतं आपलं आयुष्य आता संपलेलं आहे, त्यांची सेवा संपलेली आहे, तरी देखील त्यांनी MA केलं. त्यानंतरनं सेट नेट परीक्षा उत्तीर्ण झालं का, कारण त्यांची इच्छाशक्ती होती. त्यानंतर आपण आता सोशल मीडियावर पाहत असाल की काय मेंढपाळाने म्हणजे मेंढाची पाळणा करणारा म्हणजे मेंढपाळाचा मुलगा जो IPS झालेला आहे, म्हणजे मेंढा राखत असताना त्याला कॉल आला त्याच्या मित्राचा आणि जगातील सर्वात गुंतागुंतीची परीक्षा जी आपण जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर गुंतागुंतीची परीक्षा UPSCमध्ये तो विद्यार्थी IPS झालेला आहे. हे उदाहरण आपल्याला काय सांगतात की वय, परिस्थिती, अनिश्चितता यापेक्षा मोठा आपला जर दृढ संकल्प असेल आणि त्या संकल्पाची पूर्तता करण्यासाठी आपल्याकडं सातत्य असेल तर निश्चितच आपण यशाला गवसणी घालू शकतो. त्यानंतर आपण बघा, शिक्षणात आतापर्यंत जर खरी परिस्थिती जर अनुभवली तर तुम्ही प्रत्येकानं विचार करणं अपेक्षित आहे की आपण आपल्या आयुष्यातले 30 ते 35 वर्ष शिक्षणामध्ये घातलेले आहेत. जर एखादं वर्ष सातत्यपूर्ण प्रयत्न करून धीरानं वाट पाहावी लागली तर त्या वर्षाने आपलं आयुष्य बदलू शकतं. त्यामुळं आपल्याला सातत्य ठेवायचं आहे आणि संयम ठेवायचा आहे. हीच वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची आणि आपले स्वप्न साकार करण्याची, सत्यात उतरवण्याची. ही वेळ आहे आपल्या ज्ञानात अधिक खोलवर उतरण्याची. हीच वेळ आहे प्रत्येक क्षणाचा
उपयोग करून स्वतःला त्या क्षणासाठी तयार करण्याची जेव्हा परीक्षेची घोषणा होईल आणि परीक्षेचा निकाल निश्चित होईल आणि त्यामध्ये आपलं नाव असेल. बघा, स्वप्ने उन्हात फुलतात तेव्हा घामाच्या थेंबांनी त्यांना जिवंत ठेवावं लागतं. मग ते घामाचं थेंब हे संयमरूपी असेल, सातत्यरूपी असेल तरी चालेल. संकट, विलंब, अनिश्चितता या साऱ्या गोष्टी तुमची परीक्षा पाहत आहेत. तुम्ही जर आज हार न मानता सातत्यानं व अभ्यासाने स्वतःला घडवलं तर उद्या MPSCच्या प्राध्यापक भरतीत तुमचं नाव झळकणार हे निश्चित आहे. पण त्यासाठी आपल्याला संयम ठेवणं गरजेचं आहे. जिंकायचं तर थांबायचं नाही, वाट पाहायची, पण हातातली तयारी अजिबात सोडायची नाही. म्हणजे आपल्याला त्यातून जर यशाकडे जायचं असेल तर लक्षात ठेवा, विजय कधीच एका दिवसात मिळत नाही, तर त्यासाठी प्रत्येक दिवशी केलेल्या मेहनतीतून तो विजय साकार होत असतो. त्यामुळं आता आपण ज्या विषयातून फॉर्म अर्ज केला आहे, जाहिरात क्रमांक 48, जाहिरात क्रमांक 114, 115, तर त्या विषयाचा जो अभ्यासक्रम आहे सेट नेटचा पेपर 2चा तो तुम्ही व्यवस्थित तयारी करा. त्यामधील तुमच्या विषयातील बारकावे व्यवस्थित तयारी करा. तुम्ही स्वतःला जाणण्याचा प्रयत्न करा. बघा, एवढं मोठी संधी जर तुम्हाला एकही रुपया न भरता मिळत असेल तर संयम ठेवायला, सातत्य ठेवायला काय हरकत आहे. जर आपल्याला एवढ्या मोठ्या यशाला गवसणी घालायची असेल तर निश्चितच एवढं संयम, एवढं सातत्य असणं गरजेचं आहे. त्यामध्ये वेगळं काही असं आहे असं मी तर मानत नाही आहे. कारण असेच विद्यार्थी यशस्वी होतात ज्यांना संयम असतो, ज्यांच्याकडं संयम असतो आणि कष्ट करण्याची जिद्द आणि सातत्य ठेवण्याची त्यांच्याकडं कौशल्य असतं. असेच विद्यार्थी यशाला गवसणी घालत असतात. कमी वेळेमध्ये मोठं होणारे विद्यार्थी किंवा व्यक्ती कधीही मोठ्या यशापर्यंत मजल मारू शकत नाहीत. त्यामुळं जे विद्यार्थी MPSC जाहिरात क्रमांक 114, 115 आणि 48 यासाठी तयारी करत आहेत त्यांनी सातत्यानं अभ्यासामध्ये सातत्य ठेवा, बारकावे समजून घ्या आणि येणाऱ्या अभ्यासक्रम जो असेल तो स्वीकारून सातत्यपूर्ण अभ्यासातून आपल्याला 3-4 महिन्याचा कालावधी पुढे अभ्यासक्रम जाहीर झाल्यानंतर मिळणारच आहे. आता आपल्याला ज्या जागा आहेत त्यामध्येच स्पर्धा करायची आहे. जर जागा वाढल्या तर आपल्यासाठी चांगलंच असणार आहे, पण आपल्यासाठी एकासाठी एकच जागा लागणार आहे. म्हणजे आपल्यासाठी एक जागा लागणार आहे, तर त्या जागासाठी लढणं आणि सातत्य ठेवणं आणि प्रत्येक संधी म्हणजे वेळ आहे तर त्याची वेळेचा सदुपयोग करून ती संधी आहे त्या संधीचं आपण यशामध्ये कसं रूपांतर करू या दृष्टिकोनातून प्रत्येकानं तयारी करणं अपेक्षित आहे. परत एकदा सर्वांना अभ्यासासाठी, संयमासाठी, सातत्यासाठी खूप खूप शुभेच्छा. अभिनय तो कभी नाही. ही संधी जर गेली तर परत आयुष्यामध्ये आपण रिटायर होऊ, पण आपल्याला संधी अशा पद्धतीची एकही रुपया न भरता उपलब्ध होणार नाही याचीही जाणीव आपण स्वतः ठेवणं गरजेचं आहे. परत एकदा सर्वांना अभ्यासासाठी आणि संयमासाठी सातत्य ठेवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.